नमस्कार मित्रांनो. आज आपण घटना दुरुस्ती याबद्दल माहिती समजून घेऊया. मित्रांनो, घटना दुरुस्ती प्रक्रिया ही आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 368 आणि भाग 20 यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, कुठल्याही देशाचे संविधान अपरिवर्तनीय असू शकत नाही. संविधानामध्ये संशोधन करण्याचे स्वरूप मात्र भिन्न भिन्न असू शकते. जसं की एखाद्या देशाच्या संविधानामध्ये संशोधन करण्याची प्रक्रिया ही कठीण स्वरूपाची असू शकते. जसं की अमेरिकेच्या संविधानामध्ये घटना दुरुस्ती प्रक्रिया ही अत्यंत कठीण स्वरूपाची असल्याचे मानले जाते. दुसरे, एखाद्या देशाच्या संविधानामध्ये संशोधन करण्याची प्रक्रिया ही अगदी सोपी असू शकते. जसे की ब्रिटन. मात्र आपल्या देशाच्या संविधानामध्ये संशोधन करण्याच्या प्रक्रियेमध्ये कठीण आणि सोपी या दोन्हीचा योग्य मेळ घातलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय संविधानाने घटना दुरुस्तीची पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामधून घेतली आपल्याला दिसून येते. कारण बदलत्या काळानुसार राजकीय व्यवस्थेच्या नव्या गरजा आणि लोकांच्या बदलत्या आशा आकांक्षांना योग्य असे महत्त्व देऊन त्यांना संविधानामध्ये त्यांचा समावेश वेळोवेळी केला जातो. सर्वसाधारणपणे घटना दुरुस्तीचे 2 प्रकार दिसून येतात. त्यामध्ये नंबर 1, औपचारिक घटना दुरुस्ती. या प्रक्रियेमध्ये कायदेमंडळ नमूद केलेल्या पद्धतीनुसारच घटनेच्या तरतुदीमध्ये बदल केला जातो. आणि नंबर 2, अनौपचारिक घटना दुरुस्ती. या प्रक्रियेमध्ये घटनेतील तरतुदीचा अर्थ तसाच पूर्ववत असतो, मात्र त्या तरतुदीचा अर्थनिर्णय वेगळ्या पद्धतीने केला जातो. भारतीय संविधानामध्ये कलम 368 यानुसार भारतीय घटनेत संशोधन करण्याची वैशिष्ट्ये आपणाला पुढीलप्रमाणे दिलेली दिसून येते. त्यामध्ये घटना दुरुस्ती फक्त संसदेलाच करता येते. संसदेच्या कोणत्याही एका सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही सभागृहापैकी कुठल्याही एका सभागृहामध्ये विधेयक मांडून त्याची सुरुवात केली जाऊ शकते. मात्र घटना दुरुस्तीचा अधिकार राज्याच्या विधिमंडळाला दिलेला दिसून येत नाही. घटना दुरुस्ती विधेयकाबाबत राज्यसभा व लोकसभा यामध्ये जर मतभेद निर्माण झाले असेल तर त्याबाबत घटनेत संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली दिसून येत नाही. मंत्र्यांनी मांडलेले विधेयक हे सरकारी विधेयक म्हणून ओळखले जाते, तर कोणत्याही मंत्रीपद नसलेल्या एका खासदाराने मांडलेले विधेयक हे खाजगी विधेयक म्हणून समजले जाते. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांनी घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवल्यास राष्ट्रपतीने त्यावर स्वाक्षरी करणे बंधनकारक असते.